नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. संगमनेर तालुक्यातील साकूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुख्य इमारतीच्या छतालाच गळती लागल्याचा खळबळजनक वास्तव DS न्यूजने समोर आणलेलं होतं. त्यामुळे हा प्रकार पाहून संपूर्ण तालुक्यातच खळबळ उडाली होती. तसेच या इतक्या गंभीर प्रकाराबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा पत्रव्यवहार केला गेला. मात्र बांधकाम विभागानं याकडे तर अक्षरशः डोळा उघडूनही पाहिलं नसल्याचं समोर आलं होतं. उलट पत्रालाच केराची टोपली दाखवली आणि त्यामुळे या विभागाच्या गलथान कारभारामुळे इमारतीलाच धोका निर्माण झाल्याचा खळबळजनक वृत्त DS न्यूज 24 ने प्रसिद्ध केलं होतं. रुग्णालयाचे भयानक वास्तवाचं वृत्त समोर येताच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी देखील दखल घेतली आहे. त्यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत त्यांनी सूचना देखील केल्या. तसेच वैद्यकीय अधीक्षक प्रल्हाद बांबळे यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित किन्नर, मांडवे सोसायटीचे चेअरमन रुपेश धुळगण, युवा नेते सचिन किन्नर, तुषार धुळगण उपस्थित होते. दरम्यान आमदार सत्यजित तांबे यांनी रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर DS न्यूज 24च्या संपादिका अश्विनी पुरी यांनी थेट त्यांच्याशी संवाद साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. पाहुयात काय म्हणाले सत्यजित तांबे. संगमनेर तालुक्यातील साकूर ग्रामीण भागामध्ये जे सरकारी दवाखाना आहे, जे ग्रामीण रुग्णालय आहे, त्या ठिकाणची जी दयनीय अवस्था होती, तेथील निकृष्ट दर्जाचं जे काम झालेलं होतं, त्या कामाची दखल DS न्यूजने घेतली असून आणि त्याचं जे संपूर्ण परिस्थितीचा आढावा DS न्यूजवर समोर आलेला होता आणि त्या संदर्भात विविध क्षेत्रातील लोकांनी या ठिकाणी भेटी देऊन पाहणी देखील केली होती. आणि आज पाहणीसाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सत्यजित तांबे देखील या ठिकाणी पाहणीसाठी आलेले आहेत. नमस्कार, DS न्यूजमध्ये खूप खूप स्वागत. काय सांगाल, आपण साकूर ग्रामीण रुग्णालयामध्ये पाहणीसाठी आला, तेथील बघितली अवस्था, काय सांगाल यावर? हे जे साकूरचं ग्रामीण रुग्णालय आहे, हे ग्रामीण रुग्णालय मी साकूरचा जिल्हा परिषद सदस्य असताना हे मंजूर करून घेतलं होतं. 2012 साली त्याचं भूमिपूजन झालं होतं. 2014ला बांधकाम चालू झालं. 2016ला ते बांधकाम पूर्ण झालं. आणि अशा पद्धतीने मी जिल्हा परिषद सदस्य असताना आमच्या सगळ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आग्रह करून हे ग्रामीण रुग्णालय इथं करायला लावलं. आज आपण पाहतो की अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रामीण रुग्णालयाची सेवा इथल्या सगळ्या पंचक्रोशीतील लोकांना होते आहे. महिन्याला जवळजवळ 10 ते 15 डिलिव्हरी इथं होत आहेत. त्याचबरोबर दिवसाला 150 ते 150 OPD पेशंट इथं तपासायला येत आहेत. आत्ताही मी आलो तर इथं किमान 10-15 पेशंट हे ॲडमिट आहेत. आणि अशी जर चांगली सेवा इथल्या लोकांना, ग्रामस्थांना मिळत असेल तर मला असं वाटतं का ही जी वास्तू आहे याची काळजी करणं देखील आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. या वास्तूमध्ये काही अडचणी आहेत, त्या अडचणी सगळ्या समजून आज मी घेतलेल्या आहेत. PWDच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी तातडीने ह्याचा प्रस्ताव तयार करावा आणि आरोग्य विभागाला पाठवावा. आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करून आम्ही यासाठी भरीव निधी आणून देऊ, जेणेकरून जे काही छोट्या मोठ्या गोष्टी तर राहिलेल्या आहेत त्या पूर्ण होतील. सार्वजनिक विभागाला वेळोवेळी पत्र देखील पाठवले गेले, मात्र सार्वजनिक विभागाने त्या पत्रांना केराची टोपली दाखवली. काय सांगाल? नाही, आता माझ्या समोर हा विषय आलेला आहे आणि डॉक्टर देखील इथे स्वतः राहणारे सगळे डॉक्टर्स आहेत, ते देखील आग्रही आहेत की इथं छोट्या छोट्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या झाल्या पाहिजे. शेवटी आज आपण पाहतो की निधीची कमतरता ही सर्वत्र जाणवते आहे. त्या परिस्थितीमध्ये थोड्याशा अडचणी असू शकतात, पण निश्चित आता तो प्रश्न माझ्या कानावर आलेला असल्यामुळे आणि साकूर ग्रामीण रुग्णालय हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे, कारण मीच हे मंजूर केलं होतं. मी इथं जिल्हा परिषद सदस्य म्हणून 10 वर्ष काम केलेलं आहे आणि म्हणून मला माझ्या जिव्हाळ्याचा विषय म्हणून निश्चितपणे आता येत्या काही काळामध्ये ह्याला निधी पण मिळेल
आणि ह्याला आपण चांगल्या पद्धतीने करू देखील आणि अजून चांगली सेवा इथल्या पेशंटला कशी देता येईल या दृष्टीने आम्ही सगळे मिळून चांगलं काम करू. मला तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की सध्या राजकारणामध्ये चर्चा आहे की तुमच्या भाजप प्रवेशाचा, असं काय शक्यता आहे नक्की? नाही, अशी काही शक्यता नाही अजून. खूप खूप धन्यवाद. सत्यजित तांबे यांनी साकूर ग्रामीण रुग्णालयाची दखल घेऊन येथे PWवाल्यांना सूचना दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे पाहणी करून येथील पूर्ण दयनीय अवस्था आहे ती जाणून घेतलेली आहे. इथल्या डॉक्टर्स नर्स यांच्याशी देखील संवाद साधून सगळ्या गोष्टींची पाहणी करून ते आता यावर कारवाई करण्याची त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. मात्र आता खरोखर यावर कारवाई होते का, किंवा ज्यांनी जी आश्वासन दिलेलं आहे त्यावर खरोखर पुढे काय कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, साकूर. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.